एक मोठी बातमी समोर येते। कबूतरखाना परिसरात महानगरपालिकेने कारवाई केली। मुंबईच्या दादर परिसरात कारवाईला सुरुवात झाली। 2 दिवसांपूर्वी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पाहणी केली होती आणि त्यानंतर कबूतरखाना परिसरात कबूतर येऊन बसू नये यासाठी बांबू आणि शेड टाकून कारवाई सुरू करण्यात आली। तर दादर परिसरात आपल्याला महानगरपालिकेची ही महत्त्वाची कारवाई पाहायला मिळते। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी मात्रे आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। मीनाक्षी, आता सध्या तू त्याच परिसरात उपस्थित आहेस, काय सध्या परिस्थिती आहे त्या ठिकाणी? निश्चितच खरं तर आपण पाहतोय की या ठिकाणी महापालिकेच्या वतीनं दादर मधलं जे कबूतरखाना आहे त्या ठिकाणी कारवाई केली जात आहे। ही कारवाई 2 दिवसापूर्वीच केली जाणार होती, पण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विरोध करण्यात आला आणि त्यानंतर आज अखेर आपण पाहतोय की पोलिसांच्या बंदोबस्तमध्ये या ठिकाणी ही महापालिकेची कारवाई केली जात आहे। खरं तर कबूतरखान्यावरती या ठिकाणी बांबू आणि शेडची ही व्यवस्था जी आहे ती आता महापालिकेच्या वतीने केली जात आहे। खरं तर कबूतर येऊन या ठिकाणी बसू नये म्हणून ही सगळी कारवाई जी आहे ती केली जात आहे। खरं तर आपण पाहतोय की या संदर्भामध्ये कबूतरखान्यांवरती निर्बंध आणण्यासाठी अनेक जणांनी तक्रारी ज्या आहेत त्या केल्या होत्या आणि त्यानंतर संपूर्णतः हे प्रकरण जे आहे ते कोर्टात देखील केलं। त्यामुळे हायकोर्टाने देखील तब्बल 50हून अधिक कबूतरखाने जे आहेत ते बंद करावे असे आदेश देखील दिले होते आणि त्याचप्रमाणे काल देखील आपण पाहिलं तर काही स्थानिक आणि जे पशुप्रेमी जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करून होते आणि त्यानंतर महापालिकेची कारवाई ही काल होणं अपेक्षित होती, पण मात्र संपूर्णच तणावपूर्वक वातावरण झालं या सगळ्याच परिसरामध्ये आणि ही कारवाई काल झाली नाही। त्यामुळे आज महापालिकेच्या आणि मोठ्या पोलीस बंदोबस्तच्या उपस्थितीमध्ये ही कारवाई केली जात आहे। आपण पाहतोय की महापालिकेचे हे सगळेच काही अधिकारी जे आहेत ते उपस्थित आहेत आणि इथे बांबूंचं शेड जे आहे ते आता घातलं जाणार आहे आणि त्यावरती संपूर्णतः हे परिसर जे आहे ते आता झाकण्यात येणार आहे। खरं तर काही दिवसांपूर्वीच महापालिकेच्या वतीनं या ठिकाणी सूचना फलक देखील लावण्यात आला होता, कारण इथे राहणारे जे सर्वसामान्य आहेत त्यांच्या आरोग्याला धोका झालेला आहे। अनेक जणांचा मृत्यू देखील यामध्ये गेलेला आहे। त्यामुळे सूचना आपण पाहू शकतो ही महापालिकेची काही दिवसांपूर्वीच लावलेली आहे। हे फलक या ठिकाणी वाचून दाखवते। सर्व नागरिकांना सूचना जी आहेत या ठिकाणी करण्यात येते की पशुपक्ष्यांना खाद्यपदार्थ टाकण्यासाठी या ठिकाणी सक्त मनाई आहे आणि सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी पक्ष्यांना उघड्यावरती दाणे घातल्याने बुरशीचा संसर्ग होऊ शकतो। त्यामुळे नागरिकांना श्वासनाचे आजार या ठिकाणी उद्भवू शकतात। सध्या आपण पाहतोय की महानगरपालिका स्वच्छता व आरोग्य उपविधी जी आहे ती 7.5 अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी पशुपक्ष्यांना खाद्य टाकणे हा गुन्हा आहे आणि त्यासाठी याकरिता आपण पाहतोय की 500 रुपये इतका दंड जो आहे तो महापालिका आकारेल अशा हा सूचनेचा हा फलक आपण पाहतोय की महापालिका जी उत्तर विभागाच्या वतीनं काही दिवसांपूर्वीच लावलेला आहे। त्यामुळे एकूणच ही संपूर्णतः कारवाई जी आहे ती होताना पाहायला मिळते। मात्र सध्या ही कारवाई महापालिकेने सुरू जरी केली असली तरी 2 दिवसांपूर्वी आपण पाहतोय की मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी या संपूर्ण परिसराची पाहणी केली होती। स्थानिकांशी देखील त्यांनी बातचीत केली होती आणि त्यानंतर जे पशुप्रेमी आहेत त्यांनी देखील या कारवाईला विरोध केला, कारण खरं तर या ठिकाणी येणारे जे कबूतर आहेत त्यांची पर्यायी व्यवस्था करा, त्यानंतर या ठिकाणी कारवाई करा अशी त्यांची मागणी होती। पण मात्र सध्या आपण पाहतोय की महापालिकेच्या वतीनं या ठिकाणी शेड जे आहे ते घालण्यात येत आहे। त्यामुळे ही कारवाई जी आहे ती आता सुरू करण्यात आलेली पाहायला मिळते। निश्चित, तर कबूतरखाना परिसरात महानगरपालिकेची ही कारवाई आपल्याला पाहायला मिळते। तुर्तास धन्यवाद मीनाक्षी, तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।